सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 12 फेब्रुवारी 2026 पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात आपल्या साताऱ्यात. कामगार संघटनांची आज भारत बंदची हाक. भारतात दिनांक 12 फेब्रुवारी रोजी देशव्यापी संपाची हाक देण्यात आली आहे. प्रमुख केंद्रीय कामगार संघटनांनी हा बंद पुकारला आहे. शेतकरी संघटना आणि अनेक कर्मचारी संघटनांनी याला पाठिंबा दर्शवला आहे. परिणामी 12 फेब्रुवारीला अनेक राज्यांमध्ये बँकिंग सेवा, सार्वजनिक वाहतूक, सरकारी कार्यालय आणि औद्योगिक कारखाने बंद राहू शकतात. अति तिथे माती होते. भाजप मंत्र्याच्या गोंगाटाला पाटणच्या जनतेचे ठोक उत्तर. नामदार शंभूराज देसाई. निवडणुकीत पाटणमध्ये मोठे नेते आले, भाषणं झाली, पण जिल्हा परिषद निकाल बघा. एकीकडे राष्ट्रीय दोन्ही गट आणि शिवसेना, तर दुसरीकडे भाजपा बेरीज काय झाली. अति तिथे माती होते. कुठे जाऊन अति केलं तर माणसे योग्य वेळची योग्य संधीची वाट बघत असतात, असा टोला नामदार शंभूराज देसाई यांनी मंत्री जयकुमार गोरे यांना लगावला आहे. जिल्हा परिषदेबाबत वरिष्ठांशी आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय. नामदार मकरंद पाटील. सातारा जिल्हा परिषद पंचायत समित्यांमधील सत्ता स्थापन करण्याचा निर्णय पक्षातील वरिष्ठांशी आणि प्रमुख कार्यकर्त्यांची चर्चा करून घेण्यात येईल, असे मत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सातारा येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. जनतेच्या विश्वासाने जिल्ह्यात परिवर्तनाची लाट. आमदार शशिकांत शिंदे. जनतेच्या विश्वासाने ही परिवर्तनाची लाट सगळीकडे आल्यामुळे आपण सगळेजण गुलालामध्ये नाहून निघालेलो आहोत. जनतेने जो विश्वास सगळ्यांवर दाखवला तोच विश्वास ठरवला आहे. आपली सदस्य संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे सांगत हाच लढा यशस्वीपणे पुढे चालत ठेवत 2029 ची लढाई सुद्धा जिंकायची, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी वडूद येथे व्यक्त केले. चिठ्ठीवरच जावळी पंचायत समितीचा सभापती. होमगावच्या सत्कार सोहळ्यात आमदार शशिकांत शिंदे यांचे विधान. जावळी पंचायत समितीचा सभापती हा चिठ्ठीवरच ठरणार, असे ठाम विधान करत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली. जावळी पंचायत समितीमध्ये सध्या भाजपाचे 3 सदस्य, शिवसेनेचे 2 सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे 1 सदस्य असे बलाबल आहे. त्यामुळे सभापती पदासाठी राजकीय गणिते ताणली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आरोग्य, विद्युत, पाणी पुरवठा, जलसंधारणासह पायाभूत सुविधांसाठी 346 कोटींची मागणी करणार. नामदार शंभूराज देसाई. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 2026-27 साठी मंजूर निधीतील 524 कोटी 56 लाखांचा असून आरोग्य, विद्युत, पाणी पुरवठा, जलसंधारण यासारख्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी वाढीव 346 कोटींची मागणी राज्यस्तरीय समितीकडे करण्याची शिफारस करण्याचा निर्णय पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. 5,000ची लाच मागणारी मसवड पोलीस ठाण्यातील महिला हवालदार एसीबीच्या जाळ्यात. साताऱ्यात भ्रष्ट अधिकाऱ्यांची संख्या वाढतीच. मसवड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला पोलीस हवालदारांनी जप्त वाहन सोडून देण्यासाठी 5,000 रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग एसीबी कारवाई करत संबंधित हवालदाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नीता नारायण तळे, बॅच नंबर 1796, राहणार क्रांती सूर्यनगर मसवड, असे आरोपी महिला पोलीस हवालदाराचे नाव आहे. गेल्या काही दिवसातील एसीबीच्या कारवाई पाहता साताऱ्यात भ्रष्ट अधिकाऱ्यांची संख्या वाढतीच असल्याचे दिसत आहे. कराड्यातील वायसी कॉलेजमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत मार्गदर्शन कार्यशाळा. कराड्यातील यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स येथे 1 दिवसीय सायबर सिक्युरिटी अवेअरनेस ट्रेनिंग प्रोग्राम यशस्वीरित्या संपन्न झाला. सध्याच्या डिजिटल युगात वाढत असलेल्या सायबर गुन्ह्यांबाबत विद्यार्थ्यांमध्ये तसेच शिक्षकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. यावेळी सायबर हल्ले, डेटा सुरक्षा, पासवर्ड व्यवस्थापन, ऑनलाईन फसवणूक तसेच सुरक्षित इंटरनेट बाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञान योग्य व सुरक्षित वापर करण्याचा संदेश देण्यात आला. साक्री तालुका पाटण येथील शेतकऱ्याच्या गंजी आगीच्या बक्षस्थानी. साक्री तालुका पाटण येथे मंगळवार रात्री 9 वाजण्याच्या सुमारास गिरगावातील हरी गणपती सावंत यांच्या राहत्या घराशेजारी गवताच्या गंजींना आग लागल्याची घटना घडली. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले, तसेच मळळी येथील देसाई कारखान्याच्या अग्निशमक दलाच्या आग आटोक्यात आणण्यास मदत केली. या घटनेने शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. जोशीवीर उड्डाण पुलावर वरील दुचाकीस्वार ठार, 2 जखमी. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोहीम नजीक जोशीवीर येथे उड्डाण पुलाच्या उतारावर दुचाकीचा अपघात होऊन 1 जण ठार झाला तर 2 जण जखमी झाले. अभिमन्यू अर्जुन पटारे व 26, राहणार वरिये तालुका सातारा असे ठार झाल्याचे नाव आहे, तर शिवम प्रकाश जगताप व श्रावणी कमलाकर जगताप अशी जखमींची नावे आहेत. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड, फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.